पाणीपुरी, भेलपुरी, शेवपुरी, दहीपुरी या पदार्थाचं नाव जरी ऐकलं की तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटतं. असाच एक पदार्थ आहे, त्याचं नाव आहे कच्ची दाबेली. पण मी आज तुम्हाला दाबेली बनवून दाखवणार नाही, दाबेलीपेक्षा भारी दाबेली पराठा बनवून दाखवणार आहे. हा पराठा खाल्ला की बाकी सगळे पराठे विसरणार, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. आणि हो, मुलांच्या डब्याला किंवा ऑफिसच्या डब्याला सुद्धा हा पराठा तुम्ही झटपट बनवून देऊ शकता. आता सर्वात अगोदर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे. तुम्ही कोणती वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने तुम्हाला संपूर्ण माप घ्यायचं आहे. म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही. आणि ह्याच वाटीने आपल्याला मैदा पाहिजे. मैदा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलं तरी काही हरकत नाही. पण मैदा वापरल्याने काय होणार, थोडंसं खुसखुशीतपणा येतो पराठ्यामध्ये, म्हणून मी इथे मैदा वापरत आहे. आता सोबतच पराठा मऊ राहण्यासाठी इथे आपल्याला थंड तेल पाहिजे. म्हणजे रूम टेम्परेचर प्रमाणे आपल्याला 1 चमचा कोणतेही रिफाइंड तेल चालेल. फक्त मोहरीचं तेल घेऊ नका, त्याच्याने उग्र वास येतो. चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे हाताने एकजीव करायचा आहे. तेल चांगल्या प्रकारे मिठाला लागायला पाहिजे आणि पीठ घेताना पिठाला चाळून घ्यायचा आहे, ह्याच्यामधला कोंडा बाजूला काढायचा आहे. तर मंडळी, असं चांगल्या प्रकारे तेल पिठामध्ये एकजीव झालेलं आहे. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडं पाणी वापरायचं आहे आणि रोज जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो ना, तसंच कणिक मळून घ्यायचं आहे. हलकंसं सैल असलं तरी काही हरकत नाही, पण जास्त घट्ट मळून घ्यायचं नाही. तर मंडळी, असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. ना जास्त घट्ट आहे ना जास्त सैल, इतक्या प्रमाणामध्ये फक्त 4 ते 5 पराठे होऊ शकतात. आता काय करायचं, पिठाला आपल्याला भिजत ठेवायचं आहे असं झाकण लावून. एक 10 मिनिटं आपण सेट होण्यासाठी सोडून टाकू, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर मंडळी, इथे आपल्याला आता दाबेली मसाला बनवायचा आहे. एक लहानसं पॅन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे अख्खे धने घ्यायचे आहेत. सोबतच 1 ते 1.5 चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि 1 चमचा बडीशोप घ्यायचा आहे. आता ह्या तिन्ही जिन्नसांना अगोदर आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचं किंवा 1 मिनिटापर्यंत परतून घेतलं तरी चालेल. आणि जितके जिन्नस परतून घेताना आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे, मध्यम ठेवायचा नाही ना फास्ट ठेवायचा आहे. मध्यम किंवा फास्ट ठेवला तर मसाले जळण्याची जास्त शक्यता आहे आणि मसाले जळले की रेसिपीची चव बिघडून जाणार. म्हणून आपल्याला विशेष काळजी घेऊन हे मसाले टप्प्याटप्प्याने चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. 40 ते 50 सेकंद झाली की ह्याच्यामधून हलकासा सुगंध दरवळायला लागतो. आता ह्या वेळेस इथे आपल्याला तमालपत्र 2 घ्यायचे आहेत, असे तोडून घ्यायचे आहेत. आणि सोबतच ही तिखटवाली मिरची आहे, सुकी मिरची आहे. तुम्ही वाटलंच तर लाल बेडगी मिरची वापरलं तरी चालेल, सुकीच वापरायची आहे. आणि पुन्हा याला एक 40 ते 50 सेकंदापर्यंत परतून घ्यायचं आहे. एक 30 ते 40 सेकंद पुन्हा झालेले आहेत आणि पुन्हा थोडासा वास आणखीन दरवळायला लागलेला आहे. आता इथे आपल्याला 2 चमचे नारळाची पावडर वापरायची आहे. तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर 2 चमचे सुकं खोबरं तुम्ही किसून वापरला तरी चालेल. 1 चमचा सफेद तीळ वापरायचे आहे आणि सोबतच इथे 7 ते 8 लवंग, 7 ते 8 दालचिनीचे तुकडे आहेत, लहान वेलची आहे 4 आणि मोठी वेलची आहे 1. हे सर्व जिन्नस आपल्याला आता 1 मिनिटापर्यंत पुन्हा परतून घ्यायचे आहे. तुम्हाला इतकं तामझाम करायचं नसेल तर तुम्ही विकत दाबेलीचा मसाला आणला तरी चालेल, पण विकतमध्ये इतकी टेस्ट येत नाही जितकी तुम्ही घरचा मसाला बनवून हा दाबेली पराठा बनवणार. एकदा ही माझी रेसिपी ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. पावभाजीची रेसिपी सुद्धा विसरून जाल, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, ओव्हर कुकिंग होऊ देऊ नका. असा हलकासा धूर निघायला लागला आणि हलकासा वास चांगला यायला लागला तरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचा आहे. मसाले चांगल्या प्रकारे थंड झालं की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं किंवा लहानशा भांड्यामध्ये काढून घेतलं तरी काही हरकत नाही. आता ह्यासोबतच मसाल्याचा फ्लेवर आणि चव वाढण्यासाठी इथे आपल्याला पाव चमचा हिंग टाकायची आहे. रंग चांगला येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आहे. ही तिखट नसते बरं का, रंग चांगला येण्यासाठी आहे. चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्हाला साधं मीठ टाकायचं नसेल तर तुम्ही काळं मीठ वापरलं तरी काही हरकत नाही. तर मंडळी पाहू शकता, चांगल्या प्रकारे हा मसाला एकदम बारीक करून घेतलेला आहे. ह्याच्यामधला संपूर्ण मसाला नाही लागणार, 2 ते 3 चमचे मसाला लागेल. हा बाकीचा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीला वापरला तर चव एकदम चांगली येईल. आता ह्याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि पुढची तयारी करून घेऊया. तर मंडळी, इथे मी एक पॅन घेतलेला आहे किंवा एखादी कढाई घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 लहान चमचे तेल घ्यायचं आहे.
तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहेत आणि सोबतच जो आपण बनवून ठेवला होता ना मसाला, तो मसाला आपल्याला 3 चमचे टाकायचे आहेत किंवा 2.5 चमचे टाकले तरी चालेल, किंवा तुम्ही भाजी किती क्वांटिटी नुसार बनवता त्यानुसार ह्याच्यामध्ये तुम्हाला मसाला वापरायचा आहे। आणि ह्यासोबतच भाजीची चव चटपटीत होण्यासाठी इथे मी अर्धी वाटी चिंचेचा घोळ घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये मी 2 चमचे गूळ टाकून त्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून त्याचा घोळ बनवून घेतलेला आहे। हे पाणी आपल्याला वापरायचं आहे। ह्याच्याने काय होतं, दाबेलीमध्ये चटपटीत चव येते। तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही त्या जागी 2 ते 3 चमचे साखर सुद्धा वापरू शकता। आता ह्या मसाल्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत 1 ते 1.5 मिनिटापर्यंत गॅसला मंद ठेवून परतून घ्यायचं आहे। तर मंडळी, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता चिंचेचं पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि ह्याला तेल सुटेपर्यंत असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। मसाला कोरडा व्हायला पाहिजे। आता इथे या वेळेस आपल्याला 3 ते 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून त्याला किसून घ्यायचे आहे। हाताने मॅच करून घेऊ नका। आणि ह्यासोबतच रंग थोडासा चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद वापरायची आहे आणि सोबतच दाबेलीचा कुरकुरीतपणा वाढण्यासाठी 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे वापरायचे आहे। आता ह्या सर्व जिन्नसांना या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे। आणि हो, इथे वाटलंच तर तुम्हाला थोडासा पातळपणा पाहिजे असेल, कारण की मसाला जास्त कोरडा झालेला आहे, त्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 चमचा पाणी वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मसाला या बटाट्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। जास्त वेळ परतून घ्यायचा नाही, फक्त 2 मिनिटापर्यंत एकजीव सुद्धा करायचा आहे आणि पूर्ण मसाला बटाट्यामध्ये परतून सुद्धा घ्यायचा आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, काहीच अवघड नाही। अशी पूर्वतयारी तुम्ही रात्री सुद्धा करून ठेवली म्हणजे दाबेलीचा हा मसाला तुम्ही बनवून ठेवला तर सकाळी सकाळी झटपट तुम्ही दाबेली पराठा बनवू शकता। तर आपण पाहू शकता दाबेलीचा संपूर्ण मसाला तयार झालेला आहे। आता काय करायचं, ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे पीठ सेट होऊन 10 ते 12 मिनिटं झाली, झाकण काढायचं आहे आणि एकदा पिठाला मळून घ्यायचं आहे। तर चांगल्या प्रकारे मळणार, पीठ लवचिक करणार तितकंच आपल्याला लाटायला एकदम चांगलं होईल आणि पराठे सुद्धा एकदम मऊ लुसलुशीत होते, म्हणून चांगल्या प्रकारे ह्याला एकदम मळून घ्या। पीठ हाताला जास्त चिटकत असेल तर थोडंसं वरतून तेल लावलं तरी काही हरकत नाही। आता ह्या पिठामधला आपल्याला उंडा काढून घ्यायचा आहे। असा उंडा बनवून घेतलं की ह्याची आपल्याला आता वाटी बनवायची आहे। मलाही टफ पराठा बनवता येत नाही, म्हणजे की पराठ्यामध्ये मसाला भरता येत नाही, म्हणून मी बायकोची मदत घेत आहे। तुमच्या घरी जे कोणी मदतीला असतील, तुम्हाला बनवायला येत नसेल तर त्याची मदत तुम्ही घेऊ शकता। आणि अगोदर अशी चांगल्या प्रकारे वाटी बनवून घ्यायची आहे, कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायची आहे। जो मसाला आपण रेडी करून ठेवला होता ना, तो भरायचा आहे। असं चांगल्या प्रकारे वाटी भरून झाली की याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा असा आपल्याला हा मसाला भरायचा आहे आणि हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे आणि वरतून थोडंसं मसाल्याला सुद्धा कोरडं पीठ लावा। जास्त ओलसर व्हायला नाही पाहिजे, म्हणून मसाला बनवताना कमीत कमी पाण्याचा वापर करा, किंवा पाणी नाही वापरलं तरी काही हरकत नाही। आणि चांगल्या प्रकारे ह्याचं तोंड बंद करायचं आहे। मध्ये थोडंसं मसाल्याला बोटाने दाब देत जायचं आहे, कारण की मसाला खालती दबला पाहिजे आणि सर्वत्र पसरायला पाहिजे, म्हणून थोडंसं आपल्याला सांभाळूनच हे स्टफ करायचं, कारण की थोडंसं ओलसर झालेला आहे मसाला 1 ते 1.5 चमचा पाणी वापरल्यामुळे। अशा पद्धतीने संपूर्ण तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठ असं काढून घेतलं की पुन्हा हाताने ह्याला दाब द्यायचा आहे। आता हलक्या हाताने आपल्याला पराठा कसा लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे, पातळ लाटून घ्यायचं नाही आणि पराठा हा फुगणार नाही, कारण की ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे वापरलेले आहेत। शेंगदाण्याने भेगा पडणार पराठा लाटताना। तर मंडळी पाहू शकता, असा आपल्याला मीडियम टाईपमध्ये पराठा लाटून घ्यायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा। जास्त दाब दिलात तर स्टफिंग पूर्ण बाहेर येईल। अशा पद्धतीने सर्व पराठे लाटून घ्या। आता ह्याला मी फटाफट भाजून घेतो। तर मंडळी, इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, तुम्ही वाटलंच तर लोखंडी तवा घेतला तरी काही हरकत नाही। चांगल्या प्रकारे तवा गरम झाला की ह्याच्यावर आपल्याला पराठा टाकायचा आहे आणि अगोदरच आपल्याला ह्याच्यावर तेल किंवा तूप लावायचं नाही। एका बाजूने चांगल्या प्रकारे भाजू देऊ, मगच पुढची प्रक्रिया करूया। 40 ते 50 सेकंद झालेले आहेत आणि पाहू शकता पराठा कसा गोल फिरायला लागलेला आहे, म्हणजे खालतून चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे। आता वरतून आपल्याला थोडंसं असं ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे। असं चांगल्या प्रकारे वरतून तेल लावलं की ह्याला हळवारपणे उलटण्याने उलटून घ्यायचं आहे। पाहिलं ना मंडळी, मस्तपैकी खालतून भाजला गेला आहे। आणि गॅस तुम्हाला मंद जास्त ठेवायचा नाही ना फास्ट करायचा। जास्त मंद ठेवला तर कडकपणा जास्त येईल आणि जास्त फास्ट ठेवला तर करपेल, म्हणून गॅस आपल्याला योग्य प्रमाणामध्ये ठेवायचा आहे आणि योग्य प्रमाणामध्ये भाजून घ्यायचं। वरून सुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगल्या प्रकारे कुरकुरीतपणा येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे, जास्त करपू द्यायचं नाही। तर मंडळी पाहू शकता, उलटून पालटून मस्त रंग येईपर्यंत ह्याला भाजून घेतलेला आहे। जबरदस्त असा दाबेली पराठा पूर्णपणे तयार झालेला नाही, अजून सुद्धा थोडीशी प्रोसेस बाकी आहे। पहिला सर्व पराठे आपल्याला तयार करून असं भाजून घ्यायचं आहे
आता हा पराठा एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने बाकीचे पराठे भाजून घेतो. तर मंडळी, पराठ्याला आपण असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता याचे आपल्याला 4 तुकडे करायचे. जसं आपण पिझ्झाचे 4 तुकडे करतो ना, पिझ्झा कटर घ्या किंवा एखादा चाकू घ्या आणि त्याच्याने आपल्याला असं 4 तुकडे करून घ्यायचे आहेत. हे 4 भाग झाले की ह्याच्यावर आपल्याला पुन्हा ही स्टफिंग अशी पसरून घ्यायची आहे. हलक्या हाताने थोडंसं जाडसर पसरून घ्यायचं आहे. पराठ्यामध्ये सुद्धा आपल्याला अशी स्टफिंग भरून घ्यायची आहे आणि वरतून सुद्धा आपल्याला असं स्टफिंग भरून घ्यायची आहे. थोडंसं तुम्ही मुलांसाठी डब्याला देत असाल तर थोडंसं याच्यावर केचप टाकू शकता किंवा शेजवान चटणी टाकू शकता. असं थोडंसं आपल्याला शेंगदाणे असं पसरवून घ्यायचे आहेत आणि असं बारीक शेव, हे असं बारीक शेव पसरून घेतलं की ह्याच्याने असं याला कव्हर करायचं आहे आणि हलक्या हाताने असं दाब द्यायचं आहे. झाला ना चमचमीत दाबेली पराठा. अशा पद्धतीने तुम्ही मुलांना डब्याला किंवा ऑफिसच्या डब्याला सुद्धा हा पराठा तुम्ही बनवून देऊ शकता. किंवा मधल्या वेळेस भूक लागली असेल आणि काहीतरी चटपटीत खाण्याचं मन करत असेल, कोणतीही पूर्वतयारी न करता, तर हा पराठा एकदा नक्की बनवून पहा मंडळी. इतका टेस्टी आणि भन्नाट लागतो, ताटामध्ये ठेवता क्षणी गायब होईल इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.